ऑब्जेक्ट विच इज रिव्हॉल्विंग राउंड दी अर्थ. अशा ऑब्जेक्ट, अशा वस्तू की ज्या अर्थभोवती रिव्हॉल्व होतात. सॅटेलाइट म्हणजे काय एखाद्या असणाऱ्या इन्स्टिट्यूटनं बनवले असं नाही. कुठले ऑब्जेक्ट असू दे जी अर्थभोवती रिव्हॉल्व होते त्याला आपण सॅटेलाइट म्हणू शकतो. जसं की आता चंद्र आहे, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणजे हा नैसर्गिक उपग्रह आहे. सो द मून इज द एक्झाम्पल ऑफ नॅचरल सॅटेलाइट. तर मॅनमेड ऑब्जेक्ट असतील, कृत्रिम म्हणजे आपल्या मनुष्याद्वारे निर्मित. ओके, द मॅनमेड ऑब्जेक्ट विच इज रिव्हॉल्विंग राउंड द प्लॅनेट इट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. सो त्याच्यामध्ये फर्स्ट आपण काय म्हटलेलं होतं, कम्युनिकेशन सॅटेलाइट. ओके, कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे काय म्हटलं, कम्युनिकेशन सॅटेलाइट विच इज युज्ड फॉर ओनली कम्युनिकेशन पर्पजेस. कम्युनिकेशन सॅटेलाइट जे आहेत ते कोणत्या पर्पजसाठी वापरले जातात, कम्युनिकेशन पर्पजसाठी. सो इट इज कॉल्ड एज अ कम्युनिकेशन सॅटेलाइट आपण त्याला म्हणतो. ओके, सो याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. ओके, बिकॉज याचं कारण काय, बघा लक्षात घ्या, बऱ्यापैकी असणारे जे काय डिश टी व्ही असतात का नाही, डिश टी व्ही वगैरे किंवा अँटेनाज असतात किंवा तिने आकाशवाणी केंद्रामधले असणारे डिश म्हणजे डिश चहा पेता ती बशी डिशच आहे ना, बरोबर आहे का. किंवा एखादी प्लेट घ्या, मध्ये जर थोडीशी त्याच्यामध्ये फुगली आतमध्ये गेली असेल, केव झालं असेल, केव गुहा म्हणून तर कॉनकेव म्हणतो ना आपण, असं कॉनकेव. आणि बाहेरची बाजू असेल तर बाहेर फुगलेली कॉन्व्हेक्स. तसं ती डिश जी आहे त्या डिशचं तोंड शक्यतो करून कुठं ठेवलेलं असतं बघा, आग्नेय कोपऱ्यामध्ये. तोच तर तुमचा हा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. आता याचं कारण काय बघा, why it is called as a geostationary satellite or why it is called as a geosynchronous satellite असा क्वेश्चन विचारला जातो आपल्याला एक्झामला. माझा आन्सर काय, द satellites, whenever we look to the satellite from the earth surface then it seems to be stationary. असे सॅटेलाइट जर आपण जमिनीवरती उभा राहून जर या सॅटेलाइटकडे जर आपण पाहत राहिलो तर ते सॅटेलाइट चमचमतात आणि ती एका जागेवरती स्थिर आहेत. तेव्हा जेव्हा आपण जमिनीवर पाहतो, समजा तुम्ही सकाळी 10ला बघितलं, परत 11ला बघितलं, 12ला बघितलं, तरी तो तिथंच दिसणार आहे. आता दिवसा दिसणं शक्य नाही. ओके, so whenever we look at the satellite it looks to be stationary from the earth's surface because it has the same sense of rotation as that of the earth, that is 24 hours. So it is called as a geostationary satellite or geosynchronized satellite because it is used for mainly communication purposes. कम्युनिकेशन म्हणजे आता आपलं कम्युनिकेशन चालू आहे, टीव्हीचं टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग बघता, टेलिव्हिजन ट्रान्समिशन असेल, नेव्हिगेशन असेल, रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीज आर युज्ड बाय युजिंग सॅटेलाइट. रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीज असतील, वेदर फॉरकास्टिंग असेल, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट्स असतील. ओके, या सगळ्या ठिकाणी सॅटेलाइटचा वापर केला जातो. सो इट इज कॉल्ड एज अ कम्युनिकेशन सॅटेलाइट्स. दीज सॅटेलाइट्स आर मुव्हिंग इन इक्विटोरियल प्लेन. हे बघा, इकडे बघा, हे पृथ्वीचं इक्वेटर आहे, त्याला आपण विषुववृत्त असं म्हणतो. ओके, सो इन दिस वे दे आर मुव्हिंग लाईक इन इक्वेटोरियल प्लेन. सो दीज आर कम्युनिकेशन सॅटेलाइट्स. जसं की आपल्या इंडियामध्ये लॉन्च केलेली इन्सॅट आहे, INSAT. ओके, ते कम्युनिकेशन सॅटेलाइट्स पर्पजसाठी वापरलं जातं. याच्यामध्ये सेकंड टॅब आहे पोलर सॅटेलाइट्स. आता पोलर म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल वरती फिरणारं पोलर सॅटेलाइट्स. द सॅटेलाइट्स विच इज रिव्हॉल्विंग or orbit which are moving above the poles. असे सॅटेलाइट की ज्यांचं वर्तुळ कक्षा, ज्यांचा मार्ग, ज्यांचं ऑर्बिट हे पोल्सच्या वरून फिरतंय, नॉर्थ टू साऊथ. ओके, which having a distance above the poles or above the earth surface that is up to 300 to 800 kilometers above the earth surface. Okay, they are also used for weather forecasting, मेट्रोलॉजिकल पर्पजेस. सो ह्याचा सुद्धा कशासाठी, मेट्रोलॉजिकल पर्पजेससाठी किंवा वेगळे असणारे जे काही क्लायमेट चेंजेस असतील
याच्यासाठी याचा वापर केला जातो पोलर सॅटेलाइटचा. ओके, सो फॉर ऑल्सो युझिंग ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स, जे काय अवकाशामध्ये जे काय घडणाऱ्या घटना आहेत त्याचं ऑब्झर्वेशनसाठी किंवा सोलर रेडिएशनचा स्टडी करण्यासाठी या असणाऱ्या पोलर सॅटेलाइटचा वापर केला जातो. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट काय बघितलं होतं, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट मध्ये आपण सॅटेलाइट म्हणजे म्हटलं तर ऑब्जेक्ट विच इज रिव्हॉल्विंग राउंड द अर्थ, इट इज कॉल्ड एज अ सॅटेलाइट्स. ओके, द मॅनमेड ऑब्जेक्ट विच इज रिव्हॉल्विंग राउंड द अर्थ, इट इज कॉल्ड एज आर्टिफिशियल सॅटेलाइट. सो प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट म्हणजे काय, जनरली प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट, फॉर प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट्स multi-stage rockets are used. In our syllabus we have to study about two-stage rocket. Okay, so initially the satellite is kept at the tip of the rocket and first stage of rocket is ignited. हे बघा असं इथे दाखवलेलं डायग्राम. Okay, so first whenever the first stage of rocket is ignited, the satellite attains the desired height above the earth's surface. Now by using remote control, the empty burst fuel can be detached from the satellite and this first stage of rocket, and it is rotated through 90-degree or horizontal direction. Again remote control च्या साहाय्याने आपण काय करणार, फर्स्ट स्टेज ऑफ सेकंड स्टेज ऑफ रॉकेट ऑल्सो इग्नाइटेड. So it attains a critical velocity and due to this it can easily revolve around the earth. Critical velocity means the velocity should be given to a body or body should be projected with the velocity. Due to this a body can revolving or object can revolving around the earth, it is called as a critical velocity. किंवा आपण काय म्हणू शकतो, the projection of an object from the earth surface such that a given velocity due to which it can easily revolving around the earth, it is nothing but a critical velocity. त्याचं सिम्बॉल काय आहे, VC आहे. ओके, सो ही जर व्हेलॉसिटी आपण त्या सॅटेलाइटला दिली तर सॅटेलाइट रिव्हॉल्विंग राउंड द अर्थ, सो इट इज कॉल्ड एज अ लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट काय बघितलं बघा इकडं, हे झाल्यानंतर आपण इकडे काय बघितलं होतं, डिफरंट पॉसिबल केसेस. आता डिफरंट पॉसिबल केसेसमध्ये काय म्हटलं, 4 केसेस आपण सांगितलं. ओके, फर्स्ट केस काय म्हटलं आपण, हे बघा हिअर दाखवली फर्स्ट केस, सेकंड केस आणि थर्ड केस. आता फर्स्ट केस मध्ये आपण काय म्हटलं, इफ द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन or horizontal velocity is the same as that of critical velocity, then it can revolving around the in circular orbit around the earth. समजा जर त्याच्यामध्ये असणारी त्याची velocity of projection किंवा horizontal velocity ही जर त्याच्या critical velocity इतकी जर असेल, v is equal to vc, फर्स्ट केस v is equal to vc असं जर असेल तर आपण काय म्हणू शकतो, so the satellite is revolving around the earth. काय म्हटलं, if velocity of projection is equal to critical velocity, then satellite revolving around the earth. Okay, ही झाली फर्स्ट केस. सेकंड केस काय म्हटलं, if the velocity of a projection or horizontal velocity म्हणा is greater than critical velocity, त्याचा अर्थ ती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरणार नाही, त्याच्यापेक्षा पुढे काहीतरी असेल, but less than escape velocity, मात्र एस्केप वेलोसिटी पेक्षा कमी असेल आणि क्रिटिकल वेलोसिटी पेक्षा जास्त असेल, then it moves in an elliptical orbit. ती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. समजा हे जर जवळ गेलं तर त्याला आपण काय म्हणतो, अपोजी, अपेहेलियन, आणि लांब गेलं तर आपण त्याला काय म्हणतो, पेरिहेलियन, पेरिजी. कोण, तो सॅटेलाइट पृथ्वीपासून जवळ असेल आणि लांब असेल तर. ओके, आता एस्केप वेलोसिटी म्हणजे काय म्हटलं आपण, द बॉडी should be projected with a velocity such that it can escape from earth gravitational influence. It is nothing but escape velocity. अशी एखादी बॉडी किंवा ऑब्जेक्ट असेल त्याला आपण अशी वेलोसिटी दिली, कशी की ज्या वेलोसिटीमुळे ती पृथ्वीच्या इन्फ्लुएन्सच्याही बाहेर गेली असेल वस्तू. काय म्हटलं, ए बॉडी शुड बी प्रोजेक्टेड विथ अ वेलोसिटी सच दॅट इट कॅन एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड और अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. ही बॉडीचं अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशन जे काय असणारं पृथ्वीचं गुरुत्वीय क्षेत्र आहे याच्याही पलीकडे गेले असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे,
एस्केप व्हेलॉसिटी. सेकंड केसमध्ये आपण काय म्हटलं, इफ द हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज ग्रेटर दॅन एस क्रिटिकल बट लेस दॅन एस्केप व्हेलॉसिटी, देन इट कॅन मूव्हिंग इन इलिप्टिकल ऑर्बिट. तर तो असणारा सॅटेलाइट कसा मूव्ह होणार आहे, इन इलिप्टिकल ऑर्बिट. ओके. त्यानंतर आपण काय म्हटलं बघा, थर्ड केसमध्ये काय म्हटलं, इफ द प्रोजेक्शन व्हेलॉसिटी और लॉन्चिंग व्हेलॉसिटी इज सेम ॲज दॅट ऑफ एस्केप व्हेलॉसिटी. समजा त्याच्यामध्ये असणारी प्रोजेक्शन व्हेलॉसिटी असेल किंवा लॉन्चिंग व्हेलॉसिटी असेल, ही जर त्याच्या एस्केप व्हेलॉसिटी एवढी जर असेल, देन सॅटेलाइट विल बी मूव्हिंग इन अ पॅराबोलिक पाथ अँड ट्रॅव्हल टू इन्फिनिटी. अरे एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे ते परत जमिनीवरती येणारच नाही, पृथ्वीकडे फिरकणारच नाही. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे ते कायमचं काय होणार आहे, अर्थच्या इन्फ्लुएन्सच्या बाहेर जाणार आहे. सो त्याचा जो ऑर्बिट आहे, मार्ग आहे, तो कसा आहे, पॅराबोला. याच्यापेक्षाही जास्त म्हणजे काय, इफ द हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी और प्रोजेक्टेड व्हेलॉसिटी शुड बी ग्रेटर दॅन एस्केप व्हेलॉसिटी. जर समजा त्या एस्केप व्हेलॉसिटी पेक्षाही जास्त असेल, सो देन इट मूव्स इन अ हायपरबोलिक पाथ. तर तो कसा मूव्ह होणार आहे, हायपरबोलिक पाथ, अँड ट्रॅव्हल टू इन्फिनिटी अगेन अँड अगेन. आणि ते इन्फिनिटीमध्ये, या अंतराळामध्ये प्रवास करणार आहे. म्हणजेच काय, त्याला आपण काय म्हणतो, हायपरबोलिक पाथ. तर हे आपण डिफरंट पॉसिबल केसेस पाहिल्या. नेक्स्ट पॉईंट आता आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये, एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके. नेक्स्ट पॉईंट, एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. ओके. एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. पुढचा आपला जो पॉईंट आहे नेक्स्ट, तो काय बघा, एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी. तर याच्यामध्ये बघा, एकच मिनिट, ब्लर होते थोडंसं, एकच मिनिट. हां. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे आपण बघितलं. सो याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम करण्याचा पटकन समजेल. पुस्तकामध्ये आपल्याला डायग्राम दिलेली नाही. एक मिनिट, पुस्तकामध्ये डायग्राम नाही केली. सो बघा, समजा हे एक सॅटेलाइट आहे, सॉरी अर्थ आहे, काय अर्थ. ओके. ही त्याची काय असेल, समजा रेडियस असेल, किंवा इथून जरी घेतली तरी काय असणार आहे, ती रेडियस असेल. तुमचा हा एक सॅटेलाइट आहे. हे ऍक्च्युली सॅटेलाइटचं काय आहे, ऑर्बिट आहे. त्याची असणारी जी हाईट असेल ते असेल समजा एच. एच म्हणजे काय म्हटलं आपण, त्याची असणारी हाईट असेल. त्या सॅटेलाइटचं असणारं छोटंच मास आहे, ज्याला मी एम म्हणतो, आणि त्याची असणारी ही लिनियर व्हेलॉसिटी, क्रिटिकल व्हेलॉसिटी, व्हीसी वगैरे.
सो कन्सिडर अ सॅटेलाइट ऑफ मास m. काय म्हटलं मी? कन्सिडर काय म्हटलं? कन्सिडर अ सॅटेलाइट. कन्सिडर अ सॅटेलाइट ऑफ मास m. समजा एक सॅटेलाइट आहे की ज्याचं मास आपण काय म्हटलं? स्मॉल m. लेट आता क्रिटिकल व्हेलॉसिटी बघतो ना. सो VC बी द क्रिटिकल व्हेलॉसिटी. सो VC ला मी काय म्हणेन? VC बी द इट्स क्रिटिकल व्हेलॉसिटी. VC म्हणजे त्याच्यामध्ये असणारी काय असेल? एक क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे असं आपण म्हटलं. स्मॉल m बी द मास ऑफ द सॅटेलाइट. ओके. लेट कॅपिटल R मीन्स रेडियस ऑफ द अर्थ. कॅपिटल R ला काय म्हणू आपण? रेडियस ऑफ द अर्थ. Capital R with the radius of the earth. H with the height of satellite. H म्हणजे त्या सॅटेलाइटची असणारी हाईट above the earth surface. Above the earth surface. H म्हणजे मी काय म्हटलं? हाईट ऑफ द सॅटेलाइट above the earth surface. समजा स्मॉल एच जो आहे त्याला मी काय म्हणेन? हाईट ऑफ सॅटेलाइट अबोव दी अर्थ सरफेस. आता याच्यामध्ये काय एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी? कन्सिडर अ सॅटेलाइट ऑफ मास m. समजा एक सॅटेलाइट आहे ज्याचं मास मी काय म्हणतोय? m इतका आहे. लेट द सॅटेलाइट विच इज रिव्हॉल्विंग राउंड द अर्थ विथ अ स्पीड VC. क्रिटिकल VC मीन्स क्रिटिकल स्पीड. ओके. सो हियर कॅपिटल R विथ द रेडियस ऑफ द अर्थ. आता हा ही अर्थ आहे आणि ही सॅटेलाइटचा असणार ऑर्बिट आहे, त्याचा रस्ता, त्याचा मार्ग आहे. ओके. जो कसा आहे? सर्क्युलर ऑर्बिट आहे. सो H विथ द हाईट ऑफ द सॅटेलाइट अबोव द अर्थ सरफेस. हा H इतक्या हाईट वरती कोण आहे? सॅटेलाइट आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जर आपल्याला सॅटेलाइट जर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरवायचं असेल तर त्याला आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी द्यायला पाहिजे आणि आपल्याला कुठलीही वस्तू जर सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायची असेल तर त्याला सेंट्रिपिटल फोर्स द्यावा लागतो. सो हियर द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय. आता याच्या ठिकाणी असणारा जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असेल तो कोण प्रोव्हाइड करेल? इज प्रोव्हाइडेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द अर्थ अँड सॅटेलाइट. लिहितो बघा मी. सो द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स is provided by gravitational force. Okay. GF म्हणजे gravitational force. Okay. So the necessary centripetal force is provided by gravitational force. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशामध्ये आहे? बिटवीन द अर्थ अँड सॅटेलाइट. बिटवीन अर्थ अँड सॅटेलाइट. सो वी नो दॅट अबाउट सेंट्रिपिटल फोर्स mv² अपॉन r. आपल्याला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे. आता या बाजूला थोडंसं लिहितोय. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय असतो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला? सो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज mv² अपॉन r. m mass of the satellite, VC. C छोटा है, Q मोठा है. VC म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ दॅट सॅटेलाइट. त्याच्यामुळे तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरणार. R मीन्स रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट. हा R म्हणजे कसं असणार आहे? सो दिस R इज इक्वल टू कॅपिटल R प्लस H. दॅट इज रेडियस ऑफ द ऑर्बिट. पृथ्वीची त्रिज्या आणि त्याच्या असणारं जे काय हाईट आहे दोघांची असणारी बेरीज म्हणजेच आपण रेडियस ऑफ द ऑर्बिट म्हणतो, म्हणजे स्मॉल r इज इक्वल टू त्याच्यामध्ये असणारा काय असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो? Gm अपॉन r². G युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती असते? 6.67 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. कॅपिटल M मास ऑफ द. किती आहे पृथ्वीचं वजन? 6 × 10⁻²⁰ एवढं पृथ्वीचं वजन आहे.
स्मॉल एम मास ऑफ द सॅटेलाइट अपॉन आर. आर मीन्स रेडियस ऑफ ऑर्बिट, रस्त्याची त्रिज्या. कुणाच्या रस्त्याची, कुठला रस्ता जो वर्तुळाकार आहे त्याला ऑर्बिट आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. सॅटेलाइटची जो पृथ्वीपासून किती किलोमीटर दूर आहे त्याची असणारी पृथ्वीपासूनची त्रिज्या, सेंटर पासूनची, म्हणजे स्मॉल आर. सो देअरफॉर बघा लाईक टर्म्स कॅन्सल होतील. इथं आर स्क्वेअर आहे, इथं सिंगल आर कॅन्सल झाला, इथं सिंगल आर राहिला. छोटा एम इकडचा, छोटा एम इकडचा कॅन्सल झाला. कसा, इकडे छेदामध्ये जाईल त्यामुळे तो कॅन्सल होईल. हे इकडे अंशामध्ये जाईल त्यामुळे आर कॅन्सल होईल. सो राहिलं काय बघा, व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू जीएम, एम कॅपिटल राहिला, सिंगल आर. आपल्याला काय हवं, आपल्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे नुसतं व्हीसी पाहिजे. हा तर व्हीसीचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर नको आहे म्हणून त्याचा स्क्वेअर रूट घेऊ, म्हणजे वर्गमूळ घेऊ. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, सो याचं वर्गमूळ काय येईल व्हीसी. तसं याचं माहीत नाही, येत नाही म्हणून वर्गमूळ चिन्ह टाकू. सो व्हीसी इज इक्वल टू अंडर रूट जीएम अपॉन आर. So this is the expression for critical velocity of that satellite. This is equal to gm upon r. escape velocity चं एक्सप्रेशन काय होतं, v is equal to twice gm upon capital R. तर इथं critical velocity चं एक्सप्रेशन काय, अंडर रूट gm upon r. g म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m म्हणजे मास ऑफ द अर्थ, r म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ. आता हे आपल्याला माहितीच आहे. आता हा आर मी कसं लिहू शकतो बघा. सो व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी एम अपॉन आर प्लस एच. स्मॉल आर म्हणजे आर प्लस एच आहे. ही रेडियस पृथ्वीची आणि हा त्याच्यामध्ये असणारी हाईट आर प्लस एच म्हणजे स्मॉल आर. ते असं लिहू शकतो. आता इकडचं दिसते का तुम्हाला, बट वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे, वी नो दॅट. हा माहिती आहे आपल्याला म्हणायचं. काय माहिती आहे, तर जी एच इज इक्वल टू काय असतं, जी एम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये मी 4 पॉईंट पूर्वी शिकवलेला आहे. द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट हाईट एच इज इक्वल जी एम अपॉन आर प्लस एच स्क्वेअर. सो जी एम इज इक्वल काय होईल, जीएम ला मी तिथंच ठेवला, जीएम ला मी तिथंच ठेवला. तर हा आर प्लस एच स्क्वेअर इथं खाली छेदामध्ये भाग करत आहे, ते इकडे गुणा करत येईल. सो काय बघा, जी एच इंटू आर प्लस एच स्क्वेअर इकडे गेला ना, जीएम ची किंमत दिली. सो ही जी आलेली किंमत आहे हे आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवू. काय केलं सर, काय करून राहिले, इक्वेशन नंबर 2 मध्ये अंडर रूट जीएम आहे का, त्या ठिकाणी मी इक्वेशन नंबर 3 ची किंमत ठेवली. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये शिकलो रे बाळांनो आपण, जी एच इंटू जी एम आपण आर प्लस एच स्क्वेअर बघितलेला आहे. सो जी एम इज काय झालं, जी एच इंटू आर प्लस एच स्क्वेअर. ती इक्वेशन नंबर 3. पुट इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन नंबर 2. ओके, मग काय लिहू शकतो बघा. सो व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी एम ची किंमत काय आहे, जी एच इंटू आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन सिंगल आर प्लस एच. हे काय, हे 2 आहेत, हे एक पूर्ण कॅन्सल, त्यातलं एकच शिल्लक. ओके, म्हणजे मी आता फोडून लिहितो, तुम्हाला दिसते का बघा. ओके, आता दिसेल. सो किंवा मी वरती लिहितो. सो व्ही सी इज इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी, व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी एच इंटू आर प्लस एच, जी एच इंटू आर प्लस एच. Equation number 4. So here equation number 1st, 2nd and 4th. These are the expressions for critical velocity. Okay. म्हणजे याच्यामध्ये ओके 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 दिसते का बघा सगळ्यांना. ओके, सो व्ही सी इज इक्वल टू बघा ना काय राहिलं, आर प्लस एच एकच शिल्लक राहिलं ना. सो जी एच इंटू आर प्लस एच. जी एच बी द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट, ही एच अबाव दी अर्थ सरफेस. सो या ठिकाणी आपण काय बघितलं, एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल व्हेलॉसिटी बघितलं. ओके, मी अनेकदा सांगतो बघा. काय म्हटलं आपण, कन्सिडर अ सॅटेलाइट
विच इज रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ. समजा एक असा सॅटेलाइट आहे जो अर्थ भोवती फिरतोय. लेट स्मॉल एम बी द मास ऑफ द अर्थ. स्मॉल एम म्हणजे मी काय म्हणेन, स्मॉल एम म्हणजे त्याच्या सॅटेलाइटची असणारी मास. ओके. कॅपिटल एम बी द मास ऑफ द अर्थ, स्मॉल कॅपिटल आर बी द रेडियस ऑफ द अर्थ अँड स्मॉल आर बी द रेडियस ऑफ इट्स ऑर्बिट. ओके. सो या ठिकाणी आपण बघलेलंच आहे. सो द नेसेसरी, आता इथं जर आपल्याला तो सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जर फिरवायचा असेल तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे. सो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो अँड व्ही स्क्वेअर अपॉन आर इज हे एम एम कॅन्सल, आर स्क्वेअर कॅन्सल. सो व्ही सी स्क्वेअर इज जी एम अपॉन आर. आपल्याला व्ही सीची किंमत पाहिजे. सो टेकिंग स्क्वेअर डाउन बोथ साइड्स. हे झालं आपलं परीक्षेपर्यंत लिहिण्याचं आन्सर, व्ही सी अंडर जी एम अपॉन आर. मात्र आपल्याला जर हे आणखी सोडवायचं असेल तर आपण कसं सोडू शकतो, आर्टची किंमत दिली. ओके. आता आपल्याला माहिती आहे जीएच इज इक्वल टू जीएम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यामध्ये जीएम ची किंमत काढली की जीएम ची किंमत मी परत इथं ठेवली. सो व्ही सी इज इक्वल टू जीएम च्या ठिकाणी काय आलं, जीएच इंटू आर प्लस एच स्क्वेअर आलं. हे कॅन्सल झालं. सो व्ही सी इज इक्वल काय राहिलं बघा, काय आलं फायनल आन्सर, अंडर रूट जी एच इंटू आर प्लस एच. आता इथं स्पेशल केसेस आहेत. ओके. स्पेशल केसेस ज्या आपल्या आहेत त्या आपण काय करू, डिस्कस करणार आहे. सो याच्यामध्ये काही स्पेशल केसेस आपल्याला दिलेले आहेत. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर क्रिटिकल स्पीड ॲट द ऑर्बिट ऑफ आर प्लस एच. आता क्रिटिकल स्पीड ऑफ सॅटेलाइट इज इंडिपेंडेंट ऑफ द मास ऑफ द सॅटेलाइट. याच्यामध्ये कुठं फॉर्म्युला आहे का, छोटा एम कुठं आहे का बघा. इक्वेशन नंबर 1 मध्ये छोटा एम आहे का, 2 मध्ये किंवा 4 मध्ये कुठं स्मॉल एम नाही. सो क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इंडिपेंडेंट ऑन द मास ऑफ द सॅटेलाइट. ओके. ते सॅटेलाइटच्या मासवरती अवलंबून नाही, मात्र डिपेंड्स अपॉन द मास ऑफ द अर्थ अँड हाईट ऑफ द सॅटेलाइट. त्याच्यामध्ये कॅपिटल एम आहे, हाईट ऑफ सॅटेलाइट आहे, त्याच्यावरती ते डिपेंड आहे. Okay, is revolving a gravitational acceleration at that altitude. So critical speed of satellite decreases with increase in height of satellite. सो आता याच्यामध्ये आपल्याला स्पेशल केसेस बघायचे, ते आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. धन्यवाद.